उत्तर पश्चिम मुंबईतल्या शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या विजयाचा वाद आता कोर्टात जाणार आहे। या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया डावलल्याचा आरोप सुद्धा केलाय। 19व्या फेरीनंतर मतमोजणीचे अपडेट येणं बंद झाल्याचा आरोप अनिल परब यांनी केला। तसंच आयोगाच्या आणि आमच्या मतमोजणीमध्ये 650 मतांची तफावत असल्याचा दावा सुद्धा अनिल परब यांनी केलाय। सर्वांना माहिती की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे, कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत, हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जगजाहीर आहे। आणि आपण विचार करा, हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल, त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत। जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदललं असतं। आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे। आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही। 19व्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं, ते सरळ 22-23व्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले। दरम्यान या संदर्भात ठाकरे गटाने आयोगावर काय आरोप केलेले आहेत पाहूयात। मतमोजणीची प्रक्रिया डावलण्यात आली आहे। आयोगाने आमच्या टालीत 650 मतांचा फरक आहे। 19व्या फेरीनंतर मतमोजणीचे आकडे सांगितले जात नव्हते। वायकर यांच्या नातेवाईकांकडून मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करण्यात आला। सीसीटीव्ही फुटेज देण्यास आम्हाला नकार देण्यात आलाय। हा आरोप ठाकरे गटाचा आहे। माहिती न देता निकाल जाहीर करण्यात आला।